नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या संदर्भामध्ये सतत विद्यार्थ्यांचे जे प्रश्न येतात की इंग्रजी विषयात पास कसं व्हायचं या विषयावरती मार्गदर्शन करावं. तर त्याच्या संदर्भात आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू केली होती आणि त्या व्हिडिओ सिरीजमध्ये आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे. मित्रांनो, यामध्ये मी प्रथम काम केलं होतं की तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इंग्रजी येत नसेल तरी देखील फक्त आपल्या लॉजिकचा वापर करून, डोक्याचा वापर करून तुम्हाला इंग्रजीत मार्क मिळवता येऊ शकतात. तर ते मार्क कसे मिळवायचे या संदर्भातले हे व्हिडिओ आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर यापूर्वीचे व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला एका सिरीजमध्ये हे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळी लिंक लागेल आणि काय सांगतोय मी हे कळेल. त्याचा वापर करून नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेत चांगले मार्क मिळवता येऊ शकतात. तर मित्रांनो, यामध्ये आज आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन या क्वेश्चनवरती फोकस करणार आहोत. आता याच प्रश्नावरती फोकस का करायचा, तर इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये 4 मार्क मिळतात आणि हे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन लिहिणं फार सोपं आहे, कारण आपल्याला ते क्वेश्चन पाठ करून जाता येतात. प्रश्न काय असतो की दिलेल्या एक सिच्युएशन असते, त्या सिच्युएशनमध्ये एका व्यक्तीचा आपण इंटरव्ह्यू घेत असतो, तर त्याला त्या विषयाच्या संदर्भात प्रश्न विचारा. तर असे 8 प्रश्न विचारा असा प्रश्न दिलेला असतो. मग त्या इंटरव्ह्यू ज्याचा घ्यायचा आहे त्याला प्रश्न विचारायचे. ते प्रश्न आधीच तुम्हाला पाठ करून जाता येतात आणि ते 8 प्रश्न म्हणजे 8 वाक्य तुम्ही लिहिली की तुम्हाला हे मार्क मिळतात. पण यामध्ये काही गोष्टी प्रामुख्याने थोडासा विचार करून लिहावे लागतात. कधी त्याच्यात बदल होतो. जसं इंटरव्ह्यूची सुरुवात काही प्रश्नांमध्ये ऑलरेडी दिलेली असते, त्याच्यात काही घटक असतात ते तुम्हाला लिहावे लागतात. दुसरं, दिलेल्या क्रमानेच प्रश्न तयार करावे लागतात. आपण पाठ करून जातो, पाठ असतात, परंतु बोर्डालाही पण माहिती आहे की विद्यार्थी घरूनच प्रश्न पाठ करून येतात आणि ते लिहून मार्क मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते जे प्रश्न विचारायचे त्याच्यात काहीतरी मुद्दे देतात आणि त्या मुद्द्यांच्या क्रमानेच आपल्याला हे प्रश्न तयार करावे लागतात. जर दिले असतील तर करावे लागतील, म्हणून त्याच्याकडे एक लक्ष द्यायचं. मी सांगणारे तेच प्रश्न असतील, पण तुम्ही ते प्रश्न तिथं विचारलेल्या मुद्द्याप्रमाणे लिहायचे. त्यानंतर तिसरा याच्यात आपल्याला मुद्दा विचारात घ्यावा लागेल की विचारलेल्या मुद्द्यांपेक्षा 2 मुद्दे एक्स्ट्रा लिहा त्या ठिकाणी. म्हणजे आपण जर 8 प्रश्न विचारायला सांगितले, 8 मुद्दे दिलेले असतील, तर जो आपण 1-2 मुद्दे एक्स्ट्राचे अजून काही त्याच्यात प्रश्न ॲड करा, जेणेकरून एखादा प्रश्न चुकला तरी तुम्हाला एक्स्ट्राच्या प्रश्नांमुळे मार्क मिळून जातात. आणि इंटरव्ह्यूचा शेवट जो आहे तोही करणं गरजेचं आहे. आपण प्रश्न लिहून मोकळे होतो आणि सोडून देतो. तिथं शेवट आपण त्या इंटरव्ह्यूचा 1-2 वाक्यांनी करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला कंपल्सरी पाठ करून जाता येतं आणि याचे मार्क 4 पैकी 4 मिळवता येतात. म्हणून हा प्रश्न मी तुमचा इथं निवडलेला आहे. मी सांगितलं होतं की तुम्हाला 7 मार्कामध्ये इंग्रजीत पास होता येईल. पण ते 7 मार्कात जे गुण मिळवायचे ते कसे आणि कोणत्या प्रश्नाने मिळवायचे, त्याच्यातले हे प्रश्नांची सिरीज आहे आणि त्याच्यातला हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे. उदाहरण आपण एखाद्या याचं घेऊयात की इंटरव्ह्यूचा क्वेश्चन कसे दिले जातात आणि ते कसे सोडवायचे असतात. हा बोर्डाला विचारलेला प्रश्न आहे, तोही मी या ठिकाणी घेतला आहे. फक्त तुम्हाला प्रॉपर तो दिसावा म्हणून टाईप केलेला आहे. नंतर एक मी बोर्डाचं उदाहरण पण दाखवेल तुम्हाला. तर या ठिकाणी सांगितलं जातं की इमॅजिन, तुम्ही कल्पना करा का यू हॅव टू कंडक्ट ॲन इंटरव्ह्यू. तुम्ही इंटरव्ह्यू कंडक्ट करतायत. कशाच्या संदर्भात? डिस्टिंग्विश पर्सनॅलिटी इन अ फील्ड ऑफ युअर ओन चॉईस. कोणत्याही फील्डमधले तुम्ही एखादी चांगली पर्सनॅलिटी असलेल्या व्यक्तीची इंटरव्ह्यू घेत आहे. मग इथं ते काही वेळेस मेन्शन करतात, काही वेळेस नाही करत. केलं तर ठीक, नाही तर काही प्रॉब्लेम नाही, हा तुम्हाला समजून घ्या. पण मी म्हटलं की हे तुम्हाला नाही समजलं तरी डायरेक्ट उत्तरं लिहिता येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. मी सांगतो की प्रश्न कसा असतं. काही इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनमध्ये अशी सुरुवातीला काही मुद्दे दिलेले असतात, जसं नेम ऑफ द इंटरव्ह्यू, एरिया ऑफ सक्सेस अँड रिपिटेशन, डेट, व्हेन्यू, टाईम, ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू. हे जे काही पार्ट आहेत ना, हे तुम्हाला आधी माहिती असेल तर तिथं फक्त काय थोडेसे शब्द लिहायचे असतात, ते तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. त्याला मार्क सेपरेट असतात, म्हणून त्याच्याकडे एक काळजी घ्यावी लागते. आणि नंतर कोणत्या मुद्द्यांवरती प्रश्न विचारायचे असे मुद्दे दिले जातात 8. त्याच्यासमोर त्याचे प्रश्न आपल्याला बनवायचे असतात. मग एवढं सोपं इंटरव्ह्यूचा प्रश्न दिलेला असतो. आता हा प्रश्न जर सोडवायला घेतला तर कसं सोडवायला हवा, एक आपण प्रश्नच पाहूयात कसे सोडवायचा. तर इंटरव्ह्यूला सुरुवात करा. गुड मॉर्निंग अँड वेलकम सर मॅडम. कोणाचं घेणार, लेडीज की जेंट्स, त्याच्यावरून सर मॅडम तुम्हाला ठरवावं लागेल. दोन्ही लिहायचे नाहीत. इट गिव्ह मी अ ग्रेट प्लेजर टू मीट टू टॉक
यू. आता कोणाची इंटरव्ह्यू घेत असेल ना, तुम्ही हे लिहून टाका, वाक्यपाठ करा आणि ह्याचं प्रॅक्टिस करा, हे वाक्य लिहून टाका. असेच इंटरव्ह्यूची सुरुवात करायची. आय विश टू आस्क यू सम क्वेश्चन अबाउट युअर जर्नी. तर इथं जनरल कोणत्याही इंटरव्ह्यूला हे 3 वाक्य तुम्ही लिहून टाकायचे आणि मग तुम्ही ही सुरुवात करा. टेल अस समथिंग अबाउट युअर चाइल्डहूड. असे जे काही आपल्याला मुद्दे दिलेले होते त्या मुद्द्यांनुसार प्रश्न तयार केलेले आपण पाठ करून जायचे हे सगळे आणि जिथं जो मुद्दा आहे त्याच्यासमोर ते पाठ केलेला क्वेश्चन लिहून टाकायचा. 8 प्रश्न लिहायला लागतात आणि 8 प्रश्न लिहिले की तुमचं काम ह्या ठिकाणी कंप्लीट होतं. आता हा पहा बोर्डाला विचारलेला प्रश्न आहे जो आत्ता आपण या ठिकाणी पाहणार आहोत एक उदाहरण म्हणून. तर याच्यामध्ये NDA नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्याची आपल्या कॉलेजच्या इंटरव्ह्यू घ्यायची आहे, ज्युनियर कॉलेज. तर तुम्ही कशी ती इंटरव्ह्यू घेणार आणि त्याच्यासाठी कोणते प्रश्न कसे विचारणार. तर सुरुवातीला काय करूयात, इंटरव्ह्यू चा क्वेश्चन आहे तर आपण तो सोडवणार आहे. पण इथं मी म्हटलं की नेम ऑफ द इंटरव्ह्यू, कोणाचं इंटरव्ह्यू घेतात ते पर्सनॅलिटीचं नाव सांगायला लागेल. एरिया ऑफ सक्सेस कशाच्या बाबतीत आहे, डेट, व्हेन्यू आणि टाईम आणि ड्युरेशन असे 4 मुद्दे एक्स्ट्राचे दिलेले असतात. तर ते इथं लिहायचे आणि त्याच्यासमोर तो पार्ट जो आपण घेतो आहे म्हणजे कळतं याच्यात की इंटरव्ह्यू कोणाचा घेतो आहे. नेम ऑफ द इंटरव्ह्यू कोणाचा घेतो आहे, प्रणव उलवळेंचा घेतो आहे. एरिया ऑफ सक्सेस कशात ते सक्सेस मिळवलेले आहेत, तर ते पंडित नेहरू विद्यालयामध्ये त्यांनी सक्सेस मिळवलेला आहे. कशाच्या बाबतीत मिळवलं आहे ते आपण इंटरव्ह्यूमध्ये विचारल्यावर कळेलच. डेट, व्हेन्यू आणि टाईम आपल्याला मेन्शन करायचं आहे. कधी घेत आहेत, 22 तारखेला. लेक्चर हॉलमध्ये घेणार आहे पंडित नेहरूच्या. टाईम काय असणार आहे, 11:30 म्हणजे हे जे इंटरव्ह्यू कुठे झाला, कोणाचा झाला, कशाच्या संदर्भात झाला अशी माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी लिहितो आहे. ड्युरेशन ऑफ द इंटरव्ह्यू किती मिनटाचा असेल, तर 30 मिनटाचा हा इंटरव्ह्यू आहे. यानंतर क्वेश्चन विचारायचे आहेत आपल्याला. तर क्वेश्चनसाठी काही हिंट दिलेल्या आहेत त्या वापरायच्या. हीच डिसिजन त्यांनी तिथं जायचं डिसिजन कसं घेतलं यावरती क्वेश्चन तयार करायचा. व्हाय डिड यू डिसाईड टू जॉईन NDA, त्यावरती मी असा प्रश्न तयार करेल. समजा हीच आयडॉल कोण आहेत, तर हू इन्स्पायर यू मोस्ट किंवा हू इज युअर आयडॉल असे प्रश्न तयार होतात. तर इथं सपोर्टवरती कसा प्रश्न होईल, हू सपोर्टेड यू इन द जर्नी. तर असे आपण जे जे मुद्दे दिले त्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्न तयार करायचा आणि तो लिहायचा. त्या क्रमानेच लिहित जायचं जे मुद्दे दिलेले आहेत ते. त्यानंतर आपले सगळे जे काही मुद्दे दिलेत त्याचे एक एक प्रश्न विचारून झाला की मग आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू थांबवणार आहोत. तर ते थांबवतानाही एक वाक्य आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचं. थँक्यू सर फॉर गिविंग सच अ ब्युटिफुल टाईम अँड बाय टॉकिंग विथ अस आय हॅव ऑल्सो इन्स्पायर्ड सो मच. तर इथं हे एक वाक्य पाठ करून ठेवा. सगळे इंटरव्ह्यू संपले की हे वाक्य लिहायचं आणि आधीची जी 3 वाक्य सांगितली ती इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला लिहायचं. बस अशा पद्धतीने एक इंटरव्ह्यूचा सेटअप आपल्याला तयार करायचा आणि हे सगळे पाठ करून जायचे आहे. तर असे पाठ केलेले क्वेश्चन तुम्हाला लिहिता जर आले तर 4 पैकी 4 मार्क मिळतात. आणि काही वाक्यरचना समजा चुकल्या इकडे तिकडे झाल्या तरी मी 4 पैकी 3 किंवा 2 मार्क तुम्हाला हमखास मिळून देणारा प्रश्न आहे. याच्यात पाठांतराचा भाग आहे आणि प्रश्न पाठ करून जाऊन ते तुम्हाला लिहिता येऊ शकतात. हमखास मार्क मिळतात. तिथं कोणाचा कशाचा कसलाही प्रश्न विचारलेला असला तरी तुम्ही हे प्रश्न सोडवला की मार्क मिळतातच, म्हणून याची आपण निवड केलेली आहे. तर असे आपण मित्रांनो 4 प्रश्न पाहिलेत. त्या 4 प्रश्नातून 7 मार्क कसे मिळवायचे याच्यावर डिटेल आपण अभ्यास केला. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की सर कशा पद्धतीने हे प्रश्न आम्हाला समजलेले आहेत आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा झाला आहे. व्हिडिओ आवडले तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला प्रश्न कोणते कशाच्या संदर्भात हवे, कोणत्या विषयाच्या संदर्भात हवेत हेही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून नेक्स्ट आपल्याला जो व्हिडिओ बनवायचा आहे त्यावरती तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता येईल. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.